एकदा अश्वत्थाम्याने द्रौपदीचे 5ही पुत्र झोपेच्या अवस्थेमध्ये मारून टाकले. द्रौपदी शोक करत होती, रडत होती, व्याकुळता तिच्या मनामध्ये निर्माण झाली होती. अर्जुन, भगवंत आणि इतर सर्व लोक तिच्या आजूबाजूला उभे होते. अर्जुन म्हणाला की मी त्या अश्वत्थाम्याला घेऊन येतो, तू सांगशील ती शिक्षा त्या अश्वत्थाम्याला आपण करू. अर्जुनाने अश्वत्थाम्याला घेऊन आले आणि द्रौपदी तेव्हा म्हणते की हा ब्राह्मण आहे, हा आपल्या गुरूंचा पुत्र आहे, ज्यांनी तुम्हाला धनुर्वेद दिला. ब्राह्मणाची हत्या करणं आणि गुरुपुत्र हा आपल्यासाठी गुरुच आहे, गुरुची हत्या करणं हे आपल्याला शोभणारं नाही. जर भगवंत असताना माझ्या पुत्रांचा प्राण गेला तर कदाचित हे होणं निश्चितच होतं. मला माझे पुत्र गेले म्हणून अत्यंत दुःख होत आहे. जर याला आपण मृत्युमुखी पाडलं तर याच्या आईला सुद्धा हे दुःख होईल, म्हणून हे असं करणं योग्य नाही. भक्ताला दुःख होतं, परंतु त्या दुःखामध्ये सुद्धा भक्त आपला विवेक जागृत ठेवतो, त्या दुःखामध्ये सुद्धा तो दया दाखवतो. म्हणून तर भक्तांना, संतांना आपण दयानिधी म्हणतो. दुःखाच्या प्रसंगी शांत कसं राहावं, दुःखाच्या प्रसंगी सुद्धा विवेक कसा जागृत ठेवावा आणि त्या प्रसंगी दया कशी दाखवावी हे द्रौपदीच्या प्रसंगातून शिकता येतं.